तर आता आपण आलो युरोपियन सिटीमध्ये. तर चला मी तुम्हाला दाखवतो पुढे. सो आता आपण पोहोचलो आहे युरोपियन सिटीमध्ये आणि इथं ॲज इट इज जसंचं तसं स्ट्रक्चर इथं उभा केलं आहे की तुम्हाला वाटणारच नाही की आपण इंडियामध्ये. आणि हा जो सेट आहे खूप सगळ्या मूवीमध्ये यूज केला जातो, जसं की बॉलिवूडमध्ये, टॉलिवूडमध्ये, सगळ्या मूवीमध्ये इथलचा सीन घेतला जातो काही. सो गाईज चला आता आपण बघूया ज्या फिल्म मध्ये बॉलिवूडमध्ये मराठी नाही बॉलिवूडमध्ये जे आपल्याला दाखवतात की हे फॉरेन कंट्री आहे, पण ती फॉरेन कंट्री नसते ऍक्च्युली. आपल्याला असं फसवतात ते लोक. सो बघा तुम्ही. तर बघा हे बघा. सो गाईज बघा असं इथून आहे आणि हे बघा मोशन कॅप. तर इथं मोशन कॅप्चर आणि ॲनिमेशनचं इथं सेट आहे, म्हणजे इथं सगळ्या ज्या ॲनिमेशन आहे ते दाखवले जातात. आणि एंटर केल्यानंतर इथला हा पूर्ण असा व्ह्यू आहे. एकदम शांत वाटत होतं, कारण की आम्ही इव्हनिंगच्या वेळेला इथं आलो होतो. एकदम शांत वाटत होतं, एकदम भारी वाटत होतं गाईज. सो गाईज अशा टाईपच्या बिल्डिंग्स तुम्ही ऍज अ फॉरेन कंट्री म्हणून बॉलिवूड मूवीज मध्ये बघितलेलीच असेल. अजून अशा बऱ्याच टाईपच्या बिल्डिंग्स आहेत समोरच्या बाजूला. चला आता आपण तिकडे जाऊया. चलो. सो गाईज आता आपण इथून चाललेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो इथलचं जे लोकेशन आहे ना, पूर्ण युरोपियन सिटी मध्ये बनवलेली आहे. युरोपियन पण आतमधून आहे ना, आतमधून पूर्ण काहीच नाही. हे फक्त पोकळ आहेत हे. दाखवलेलं आहे. हे फक्त तुम्हाला असे बाहेरून अखंड असे भव्य दिसत आहेत ह्या इमारती म्हणजे बिल्डिंग्स, पण त्याच्या आतमध्ये काहीच नाही गाईज. काहीच नाहीये. म्हणजे आतमध्ये जर आपण गेलो ना, डायरेक्ट दुसऱ्या इकडे निघू, आपण मागच्या साईडला निघू. हे बघा. आणि तसं जर बघितलं गेलं ना, आम्ही सेट्स बघितले बाहुबलीच्या सेंटर. आता आपण गेलो तर आता इथं आलोय. खरं तर म्हणलं ना, इथं कॅपॅसिटी खूप जास्त पाहिजे फिरायला, थकून जातं माणूस. पण तुमच्यासाठी आज आम्ही आलेलो दोघं पण आणि दाखवतोय. तर पुढे आल्यावर असं काही सीन इथं हे कोणत्या ना कोणत्या पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं भारी ना. बनवलेलं होतं. आणि इकडे इथं जो washroom. सगळा सेट आहे हा कोणत्या ना कोणत्या मूवीमध्ये यूज केलेला आहे. जसं की गोलमालमध्ये पण हा सेट यूज केलेला आहे गाईज. तर इथंच त्याची शूटिंग झाली होती. चला पुढे मी तुम्हाला अजून दाखवतो. सो गाइस हे आहे युरोपियन सिटी. आता आम्ही ते तुम्हाला दाखवतोय. सो आता हा जो आहे हा सेकंड पार्ट आहे. इथलचं मी तुम्हाला बिल्डिंग्स वगैरे दाखवतो. हे पण एकदम सुंदर आहे. तर चला बघू. ह्याच्या बस कंटिन्युअस आपल्याला दिसत आहेत ना, हे आपल्याला एका पॉईंटहून पिक करून दुसऱ्या पॉईंटला ड्रॉप करतात गाईज. गाडी एकदम बघा, एकदम फास्ट आलेली गाडी. म्हणजे गाड्या पण त्यावेळेसच्या टाइप दाखवलेल्या आहेत. त्यांनी थीमच ती ठेवलेली आहे. आणि ना या साईडला ना शक्यतो कोणी येत नाही. या साईडला शक्यतो कोणी येत नाही. सगळ्या त्या साईडलाच पण इकडे आहे ना खूप एकदम भारी, जिथं फोटोशूट व्हिडिओ एकदम भारी येऊ शकतात. पण गाईज प्री वेडिंगचा विचार करणाऱ्यांना इथं प्री वेडिंग अलाउड नाहीये. आणि इथं प्री वेडिंग अलाउड नाहीये. इथं या बघा, मस्तपैकी भारी वाटतंय. आता आपण जाऊ सरळ. चलो चलो गाईज आता आपण एक्सप्लोर करूया युरोपियन स्ट्रीट ऑफ रामोजी फिल्म सिटी. युरोपियन मधला हिरो पार्क बनवलाय साक्षी गायकवाड. चलो गाईज देखते हैं. संध्याकाळची वेळ झालेली. साक्षी आणि मी दोघं पण तसे थकलेलो आहे, पण तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतोय कारण की तुम्हाला दाखवायला. कारण रामोजी फिल्म सिटीचा व्हिडिओ व्लॉग युट्यूब वरती सहसा मराठीतून नाहीये. मराठीतून काढणारे बहुतेक शक्यतो आम्ही दोघंच आहे. असतील कोणी, पण आम्हाला जास्त सपोर्ट द्या. खूप मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवायला. आणि हे सीन तुम्ही कुठं ना कुठं बघितलंच असणार इथलचं. तसंही ते एवढं क्राऊड नव्हतं. मस्त चिल रिलॅक्स वाटत होतं गाईज. इथं एकदम मस्त वाटतंय. आता वाजलेले 5:30. तुम्हाला असं वाटेल खरंच युरोप मध्ये आले. हे बघा, इकडे ना. हा आहे इथलचा टेलिफोन बूथ. म्हणजे युरोपियन सिटीमध्ये जसे आहे तसं ॲज इट इज इथं उभा केलं आहे. साक्षीला इथं फोटो काढायचे होते, पण काही लेडीज इथं होत्या ज्या इथून हटतच नव्हत्या. आणि त्यासोबतच काही लेडीज त्या मागं होत्या, त्या आमच्याकडे असं बघत होत्या की आम्ही काय करतोय. बट स्टील साक्षीने इथून फोटो काढल्याशिवाय काय हटलीच नाही आणि इथून आम्ही फोटो काढून निघलो. मी थकलेलो आहे, खूप जास्त मी थकलेलो आहे. बट एनर्जी आम्ही वाचून ठेवली होती. आणि चार्जिंग सुद्धा.
एनर्जी आणि चार्जिंग आम्ही दोन्ही वाचून ठेवलं होतं तुमच्यासाठी. एक नंबर आहे. इथं जर समजा तुम्ही इथं आमचा खूप सगळं आहे ना अवतार खराब झालेला पिक्चरचे आहे, शूटिंग झालेलं आहे इथं. आणि आमचा अवतार असं झालेला आहे की असं वाटतंय की कधी आता मी पुण्याला जाऊ आणि जाऊन झोपू. कारण जाऊ. की आम्ही एका दिवसात एवढं सगळं ट्रॅव्हल केलेलं आहे. अवतार बिघडलेला आहे बट ठीक आहे. इथं ते बस बघा एकदम मस्त आहे. हे बघा इथं अशी बस घ्यायला येते आपल्याला. अरे हा गोलमाल मधलं इथलं आहे ते फटाक्यांचं शॉप जळून जातं ते. अरे हा गाईज तुम्हाला सांगायला मला आवडेल की इथे ना गोलमालचा रिटर्न्स वाला होता. कोणता पार्ट होता तो? करीना होती त्याच्यामध्ये. आणि ते सगळे मिथून वगैरे आहेत त्यावाल्या पार्ट मध्ये. त्याच्यामध्ये त्यांचं नाही का फटाक्याचा माठ त्यांनी लावलेला असतो आणि त्यांचे फटाके उडून जातात आणि त्यांचे माठ उडून जातात सगळे. ते इथे केले. चला गाईज मला असं वाटतं इथं झोपून जाऊ यार मी. मस्त वाटतंय. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी. आतमध्ये जाऊन दाखवतो आतमध्ये काय असतं. हॉटेल. ॲक्च्युली सीन असं ना मला जाऊन बघायचं होतं आतमध्ये काय, बट आतमध्ये काहीच नाही. एक माणूस बसलेला होता. दॅट सीट आतमध्ये सगळं खाली होतं. व्हॉट ए भाई भीतीदायक कोणतरी आहे ना? बसलेलं फायनली हे सगळं बघून आता आपण चाललोय. एक एअरपोर्ट बनवलेलं आहे, म्हणजे ते पण एक फक्त सेट आहे. तर चला आपण तो बघू. मी तुम्हाला इथे घेऊन चालतो. लेट्स गो. एंट्री केल्यानंतर आहे ना असं वाटेल तुम्हाला की तुम्ही खरोखर एका एअरपोर्टवर आलेले आहात. एकदम सेम ॲज इट इज त्यांनी बनवलेलं होतं. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. सेम एअरपोर्ट आहे. सेम एअरपोर्ट आहे. सेम म्हणजे असं वाटणार नाही की एअरपोर्ट नाही. सगळं म्हणजे डिटेलिंग अशी नाही यांची खतरनाक डिटेलिंग आहे. बघा. हे बघा ते चालू आता आहे. आपण section आतमध्ये असं जाऊन आहे. आतमध्ये आतमध्ये गेल्यावर पण आहे ना कसं आहे. एअरपोर्टच आहे जसं की सेम ॲज इट इज. हे बघा आतमध्ये आल्यावर जसे काउंटर्स असतात, जसं वेटिंग रूम आहे, वेटिंग एरिया आहे, सेम ॲज इट इज तसं त्यांनी बनवलं आहे. आणि खूप सगळ्या मूवीची शूटिंग पण इथं झालेली आहे. म्हणजे सेम आहे. सेम ॲज इट इज. डिटेलिंग म्हणजे डिटेलिंग केली यांनी. मी थोडासा वेट करतो. बस तू बस. आलेली बस आहे. फक्त बस. गाईस तिथं बाहेर आहे ना चार्जिंग लावायचा पोर्ट आहे, पण चार्जिंग काही झालीच नाही. चला आपण एंट्री करू आतमध्ये. चला डिपार्चर टू पुणे. चला चलो दाखवतो मी आता आतमध्ये. सो बोर्डिंग पास दाखवायचं आणि निघायचं म्हणजे इतकंच बनवलेलं आहे. थोडंही म्हणजे असं नाही की असं वाटणार नाही तुम्हाला गाईज. थोडं पण असं वाटणार नाही. सेम सेम. आता वरती ना आपण आता आतमध्ये सिटिंग गेल्यावर मध्ये समजेल. बसू. सिटिंग. चलो गाईज प्लेन मध्ये चला आता. आपली सीट कुठे? हे बघा. Good morning, ladies and gentlemen. This is the captain speaking. Announcement We are time, sir. closing altitude of 35,000 feet. We'll be expecting a little turbulence for the next couple of minutes, so please remain seated with your seatbelts fastened. Tower, this is Quebec Echo Romeo, 30 miles to the east, inbound Hey for landing guys, with तर information. आपण आलेलो आहे फेक प्लेन Quebec मध्ये. Echo Romeo, this is the हैदराबाद. tower, चलो. altimeter Hey, बघा. 29.88. Set yourself up for runway 6 left. पहिली गोष्ट इथं अनाउन्समेंट Passengers, पण please चालू आहे. remember not to leave your baggage आणि unattended. सेम आहे म्हणजे जे दाखवतात ना प्लेन मध्ये. Carry-on bags are विंडो काढ सीट photo. आम्हाला भेटलेली आहे. We should be on the ground shortly. आपलं घे दोघांचं. Tango Uniform Sierra cleared for विंडो takeoff, सीट आता right आम्हाला turn भेटलेली आहे. आता आम्ही बसतो. आता आम्ही चाललो दुबईला. आता पर्यंत गाईज आता आपण इथं बसलेलो आहे आणि हे बघा इथे म्हणजे एक्झॅक्ट असं केलेलं आहे. याच्या बाहेर काहीच नाही पण स्ट्रक्चर असं बनवलंय की जे शूटिंग्स वगैरे होतात ते इथंच होतात. मला जे बघून काही असं वाटत airport असेल वाले तुम्हाला shoots की एखादा हिरो असलेला आता शूटिंग चालू होणार आहे. Tower, this is Quebec Echo Romeo, 30 किती miles to पकवणार the आहेस east, लोकांना inbound for बघतायत landing. म्हणून उगाच काही पण बोलायचं का.
Quebec चला आता इथून निघू. So guys, जे काही तुम्ही आतापर्यंत मूवी मध्ये एअरप्लेन वाले जे सीन बघितले, जस्ट लाईक अ विवा अँड क्रू वगैरे, ते सगळे इथेच शूट झालेले आहे. ते रिअल हे बघा एअरप्लेन इकडं मध्ये इकडं shooting असं करणं बोलतात. शक्य नसतं. ऍक्च्युली इकडे आहे ना So पोलीस guys, काहीच नाही इकडं. इकडे direct तुम्हाला खाली वाटेल उतरण्याचा पायलट रस्ता आहे. असेल, बट इथे दाखव. पायलट नाहीये, हे बघा खोकली रूम आहे. इकडे ऍक्च्युली खाली जायला आपल्याला. गाईज या उतरायच्या पायऱ्या सुद्धा खोट. व्हिडिओ झालेला आहे, सेट्स दाखवलेले आहेत, खाणं झालेलं आहे. आता बारी आहे तुमचं सबस्क्राईब करण्याची. आय होप ब्लॉग्स या व्हिडिओ नंतर आमचे ब्लॉग्स कसे वाटले ते सांगा. 3 ते 4 पार्ट 5-6 पार्ट मध्ये सगळे व्हिडिओ आमचे येणार आहेत. एडिटिंग वगैरे सगळं करून फर्स्ट पासून ते रामोजी हैदराबाद पर्यंत सिरीज. हैदराबाद सगळी सिरीज येणार आहे. आणि आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या सो स्टे ट्यून विथ अस. इथून आता आपण निघू आणि पुढे काय होतं मी ते तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत एन्जॉय करा. थँक्यू चलो. गाईज, थँक्यू. आता युरोपियन सिटी नंतर आम्ही एका गार्डनला चाललोय. तो नेक्स्ट पार्टमध्ये तो व्हिडिओ येतोय, तर बघा.